डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर आपण निघालो आहे आता शहापूरच्या ट्रॅककडं. तर आपल्याला जाऊन बघायचं आहे की ट्रॅक कसा आहे प्रत्यक्षात आणि किती लांब आहे. तर मॅपनुसार तर तो ट्रॅक आपल्याला दाखवतो आहे 25 किलोमीटर ज्या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट झालं तिथून. तर पुढे आपण आता स्ट्रेट हायवेने शहापूरच्या पुढे जाणार आहे तानसा डॅमच्या इकडे. तिकडे आपल्याला जो ट्रॅक आहे तो प्रॉपर त्याच ठिकाणी आहे का दिसेल. तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. नाशिक जो हायवे आहे तो सोडून आपल्याला लेफ्ट मारायचा सर्व्हिस रोडला. तर आपण आता पुढे चाललो तानसा रिव्हर साईडचा लेफ्ट साईडचा रोड. आपल्याला पुढे लेफ्ट ऑन टू वादा शहापूर रोड. तानसा धरण 12 किलोमीटर. Continue on Wada Shahapur Road for 16 kilometers. आता आलो इथं आडगाव स्टेशनच्या बाहेर. जर कोणी यायचं असेल तर इथून आडगाव स्टेशनच्या प्रसाराच्या आधी आडगाव स्टेशन येतं त्याच्या तिथे उतरून मेबी टॅक्सी किंवा गाडी भेटू शकते तिकडे जायला. पुढे कंटिन्यू करू. सो आता आपण पोहोचतो आहे ट्रॅकवर शहापूरच्या. भिवंडीपासून 45 किलोमीटर डिस्टन्सवर ट्रॅक आहे आणि फायनली आपण ट्रॅकवर पोहोचलो आहे. इथून ट्रॅक सुरुवात होते ट्रॅकची. 0 स्टार्टिंग पॉईंट प्रॉपर स्ट्रेट रूट आहे.